अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धाक्षावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी पुण्यतिथी सप्ताह काळामध्ये आपल्याला स्वामींच्या कोणकोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत. 9 एप्रिल ते 15 एप्रिल असा हा आपला स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह काळ असणार आहे. आणि या सप्ताह काळामध्ये आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये गुरुक्षेत्रपारायण ही सगळ्यात प्रभावी सेवा होणार आहे. ज्यांना शक्य आहे सामूहिक सेवेमध्ये सहभागी होणं त्यांनी नक्कीच सहभाग घ्यावा आणि सामूहिक सेवेचं जे काही फळ आहे आपल्या पदरी पाठवून घ्यावं. कारण की बघा, आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये या सप्ताह काळामध्ये अनेक सेवा होतात. गुरुक्षेत्रपारायण, प्रहर सेवा, याग सेवा, स्वामीच्या सलामत पारायणाचे अनेक पाठ होतात. त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पाठ, मल्हारी सप्तशती पाठ अशा अनेक प्रकारच्या सेवा, अखंड नामस्मरण अशा अनेक प्रकारच्या सेवा या स्वामींच्या केंद्रामध्ये होत असतात. त्यामुळे लक्षात घ्या, जर तुम्हाला शक्य असेल ना या सप्ताह काळामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये या सगळ्या सेवेला हजर राहणं तर नक्कीच राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचं जे काही पुण्यफळ आहे तुम्हाला कितीतरी पटीने जास्त मिळणार आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना ज्या काय ते नक्कीच स्वामी पूर्ण करतील. आता ज्यांना स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी घरच्या घरी स्वामींच्या कोणकोणत्या सेवा कराव्या, जेणेकरून आपल्या आयुष्यातली सगळी दुःख, संकट, अडचणी दूर होतील आणि स्वामींची कृपा आपल्यावर राहील आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. बघा, आजची माहिती ही त्यासाठीच असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, 9 एप्रिलपासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. आता ज्यांना मध्ये मासिक धर्म येणार असेल, सुतक आलं, विटाळ, त्यांना सेवा करता येणार आणि मग त्यांनी काय करावं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आधी बघा, तर आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ती म्हणजे बघा गुरुक्षेत्रपारायण. आता ज्यांना केंद्रात जाऊन गुरुक्षेत्रपारायण करणं शक्य होत नाही त्यांनी घरच्या घरी गुरुक्षेत्रपारायण करण्याचा प्रयत्न करा. गुरुक्षेत्रपारायण कसं करायचं आहे, त्याचे नियम कोणते आहेत, अटी कोणत्या आहेत, काय खावं काय नाही, ही सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर अवश्य बघा आणि त्यानुसार गुरुक्षेत्रपारायण करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना दत्त महाराजांच्या कृपेने पूर्ण होतील. त्यानंतर बघा, आता ज्यांना गुरुक्षेत्रपारायण करणं शक्य होत नाही त्यांनी संक्षिप्त श्री गुरुक्षेत्र हे पारायण तुम्हाला करायचं आहे. अगदी 7 अध्यायांचा हा ग्रंथ आहे आणि 30 मिनिटांमध्ये, फक्त 30 ते 35 मिनिटांमध्ये हा ग्रंथ आपला पूर्ण वाचन होतो. आणि या ग्रंथाने जेव्हा आपण 11 पारायणे पूर्ण करतो आणि आपल्या इच्छा मनोकामना दत्त माझ्या कृपेने नक्कीच पूर्ण होतात. तर या ग्रंथाचं पारायण आपल्याला कसं करायचं आहे, त्यासाठी काय नियम आहेत ही पण मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तो पण तुम्ही व्हिडिओ अवश्य बघा आणि त्यानुसार तुम्ही हे पारायण करू शकता. त्यानंतर तिसरी प्रभावी सेवा आहे ते म्हणजे आपल्या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा तुम्हाला पाठ करायचे आहे. आता बघा, आपण नित्यसेवेमध्ये रोज स्वामींचे 3-3 अध्याय या ग्रंथाचे आपण क्रमशः पठण करत असतो. 9 एप्रिल ते 15 एप्रिल या सप्ताह काळामध्ये आपल्याला हा ग्रंथ ज्यांना शक्य आहे त्यांनी संपूर्ण ग्रंथ रोज वाचण्याचा प्रयत्न करा. या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहे आणि 1 ते 21 अध्याय आपल्याला रोज वाचायचे आहे. म्हणजे रोज आपल्याला या ग्रंथाचं एक पारायण करायचं आहे. 9 एप्रिल ते 15 एप्रिल अर्थातच आपल्याकडनं या ग्रंथाचे 7 पारायणे घडणार आहेत. लक्षात घ्या, जेवढी तुमच्याकडनं सेवा घडणार तेवढं तुम्हाला फळ मिळणार आहे. आणि आपले स्वामी, जेव्हा आपण स्वामींच्या सेवेमध्ये येतो तेव्हा सगळ्यात आधी स्वामी हेच काम करतात की आपले भोग कमी करतात, आपले प्रारब्ध नष्ट करतात. त्यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकटे पुढे चालून येणार आहेत ना ते स्वामी आपल्या वाटेमध्ये आत्ताच आणतात. पण त्या संकटाची कुठलीही झळ आपल्याला बसत नाहीत, कारण की स्वामी आपल्यासोबत असतात. ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. अगदी ते संकट आपल्याला फुलाप्रमाणे भासतात. इतकं स्वामी आपल्याला त्या संकटामध्ये झेलून धरतात. आपल्याला योग्य तो मार्ग नक्कीच मिळतो. जेव्हा तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवताना अनुभव घ्या की कुठलंही संकट तुमच्यावर येऊ द्या, कुठून ना कुठून स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतात. कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग देऊन जातील, मार्ग दाखवून देतील तुम्हाला की तू हे कर, तू या मार्गाने चल, जेणेकरून तुझ्यावरचं जे काही संकट आहे ते नक्कीच दूर होईल. स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतात. कोणत्याही व्यक्तीच्या रूपामध्ये स्वामी येतात आणि तुम्हाला तो मार्ग दाखवतात. अनुभव घेऊन बघा, मी स्वतः अनुभव घेतला आहे. जेव्हा आपण सगळं काही स्वामींबरोबर सोडून देतो, जेव्हा आपण सगळं काही स्वामींवर सोपवून देतो, तेव्हा स्वामी आपल्या आयुष्यातली सगळी संकटं दूर करतात, आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात आणि आपल्या विश्वासाच्या जोरावर स्वामी आपल्याला फळ देत असतात. लक्षात घ्या. म्हणून कुठलीही सेवा करताना आपल्याला विश्वास असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जरी तुमच्याकडनं सेवा जास्त घडत नसेल तरी सुद्धा स्वामींवर इतका विश्वास ठेवा की काही झालं तरी त्यात स्वामींचीच इच्छा आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे, असं आपण गृहीत धरलं पाहिजे की जे काही हो, चांगलं हो वाईट हो, त्यात फक्त स्वामींची इच्छा आहे.
कारण की स्वामींची इच्छा असल्याशिवाय काहीच होत नाही. झाडाचं पान सुद्धा स्वामींच्या इच्छेशिवाय हलत नाही. जेव्हा आपण त्यांच्या सगळं आयुष्य सोपवून देतो तेव्हा आपल्या आयुष्यातले सगळे निर्णय स्वामी घेत असतात आणि ते निर्णय योग्य असतात. आपण माणसं आहोत, आपल्याला समजत नाही की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्यासाठी आत्ता हीच गोष्ट योग्य आहे, पण पुढे चालून आपल्याला त्या गोष्टीपासून जर काही त्रास होणार असेल तर स्वामी ती गोष्ट आपल्याला कधीच देत नाहीत. का देत नाहीत? कारण की त्यात आपलंच हित आहे, आपलंच भलं आहे, की जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीपासून कुठलाही त्रास होऊ नये असं आपल्या स्वामींना वाटतं. म्हणून स्वामी ती आपली इच्छा पूर्ण करत नाही, ती गोष्ट आपल्याला देत नाही. त्यामागे सुद्धा आपलंच हित आहे. तर यात बघा, स्वामी आपल्याला सगळं काही देत असतात. आपल्याला फक्त काय करायचं आहे की स्वामींची सेवा अगदी मनापासून करायची आहे. पूर्णपणे मनापासून कुठलीही शंका न घेता निस्वार्थ सेवा आपल्याला करायची आहे. ज्या सेवेमध्ये कुठलाही स्वार्थ भाव नाही अशी सेवा आपल्याला स्वामींची करायची आहे. तर अर्थातच तुम्हाला स्वामीच्या सामर्थ्याचे जेवढे पारायणे करणे शक्य होतील या 7 दिवसांमध्ये तेवढे तुम्ही करू शकता. तुम्ही एका दिवसामध्ये हा ग्रंथ 2 वेळेस वाचू शकता किंवा 3 वेळेसही वाचू शकता. हा ग्रंथ संपूर्ण वाचायला आपल्याला पाऊण ते 1 तास लागतो. जे रोज याचे नित्यसेवेमध्ये क्रमशः 3 अध्याय वाचतात त्या सेवेकरांचा हा ग्रंथ फक्त पाऊण तासामध्ये वाचून पूर्ण होतो. तर तुम्हाला या ग्रंथाचे 7 पारायणे करायचे आहे किंवा त्यापेक्षा तुम्हाला जास्त इच्छा असेल तर तुम्ही त्याहीपेक्षा जास्त ही पारायणे करू शकता. तर त्यानंतर बघा, तारक मंत्र अत्यंत प्रभावी मंत्र आहे. सगळ्या संकटांना तारणारा हा तारक मंत्र आहे. याच्या नुसतं पठणाने सुद्धा आपल्याला एक खूप मोठा धीर मिळतो, एक खूप मोठा आधार मिळतो स्वामींचा, की नाही काही असू दे पण माझे स्वामी हे अशक्यही शक्य करतील. हा जो काही आधार आहे ना, हा आधार आपल्याला त्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद देत असतो. म्हणून लक्षात घ्या की तारक मंत्र तुम्हाला पठण करायचं आहे. 9 एप्रिल ते 15 एप्रिल जेवढ्या वेळेस तुम्हाला शक्य होईल, 11 वेळेस, 1 वेळेस, 3 वेळेस, 5 वेळेस, 7 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस, तेवढ्या वेळेस तुम्ही हा तारक मंत्र पठण करू शकता. तारक मंत्र पठण करताना काय करायचं, एक छोटासा लोटा भरून किंवा ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यावर हात ठेवून आपल्याला तारक मंत्र पठण करायचं आहे. जेणेकरून काय होईल की ते तीर्थ तयार होईल आणि ते तीर्थ आपल्या सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तींना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. तुम्ही स्वतः ग्रहण करायचं आहे, जेणेकरून आपलं सगळ्या बाजून रक्षण होतं. स्वामींचं सुरक्षा कवच आपल्या भोवती असतं आणि आपल्याला स्वामी प्रत्येक संकटातून वाचवत असतात. स्वामी शक्ती नेहमी आपल्या पाठीशी असते. तर तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर तिसरी प्रभावी सेवा आहे ती म्हणजे बघा, स्वामी समर्थ अष्टक. स्वामी समर्थ अष्टक सुद्धा अत्यंत प्रभावी सेवा आहे. जर तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये स्वामी समर्थ अष्टक ॲड केलं, तुम्ही रोज म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला याचा खूप सुंदर अनुभव येईल. खूप सुंदर आहे हे स्वामी समर्थ अष्टक. अगदी 2 ते 3 मिनिटे लागतात म्हणायला. नक्की तुम्हाला जर शक्य असेल या सप्ताह काळामध्ये दुसऱ्या अन्य सेवा करत असताना तुम्हाला स्वामी समर्थ अष्टक किमान 1 वेळेस तरी पठण करण्याचा प्रयत्न करा. या सगळ्या सेवांमुळे नक्कीच आपल्या घरामध्ये एक सुख शांती नांदेल आणि आपल्याला जे समाधान मिळणार आहे ना, त्याचं आपण कधी विचारच करू शकत नाही. खरंच आपल्याला स्वामी खूप काही देत असतात, फक्त ते समजण्याची आपली तेवढी कुवत असायला हवी. त्यानंतर बघा, गुरुक्षेत्राचा 14वा किंवा 18वा अध्याय तुम्ही पठण करू शकता. ज्यांना गुरुक्षेत्र पारायण करणं शक्य नाही त्यांनी गुरुक्षेत्राचा 14वा आणि 18वा अध्याय पठण करावा. जेणेकरून हे 2 अध्याय या ग्रंथामधील मेरुमणी मानले जातात आणि 14वा अध्याय पठण केल्याने आपल्या आयुष्यातली सगळी संकटं दूर होतात आणि 18व्या अध्यायामुळे आपली आर्थिक स्थिती, आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होत असते. तर अतिशय सुंदर हे 2 अध्याय आहेत आणि त्याचं फलही आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळतं, कारण की ते गुरुचरित्र ग्रंथातले अध्याय आहेत. त्यामुळे जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल, तुम्ही रोज 14वा आणि 18वा अध्याय पठण करा. या 7 दिवसामध्येच नाही तर मी म्हणेल रोज तुम्ही नित्यसेवेमध्ये या ज्या काही सेवा आहेत तुम्ही ॲड करा, जेणेकरून त्याचं जे काही फळ आहे तुम्हाला कायमचं मिळणार आहे. त्यानंतरची प्रभावी सेवा ती म्हणजे घोरकक्षधरण स्तोत्र. घोरकक्षधरण स्तोत्र सुद्धा दत्त महाराजांचं अतिशय प्रभावी स्तोत्र आहे आणि हे स्तोत्र जेव्हा आपण पठण करतो तेव्हा आपल्या आयुष्यातली घोर कष्ट, संकटे, दुःख हे दूर होतात. हे स्तोत्र अतिशय प्रभावी आहे आणि या स्तोत्रात सुद्धा अनेक सेवकांनी अनुभव घेतलेला आहे. तुम्हाला कुठलेही संकट येऊ द्या, किती मोठं संकट असेल, कुठलीही व्यक्ती हरवली असेल किंवा कुठलीही तुमची वस्तू हरवली असेल किंवा कोर्ट कचेरीचे कामं असतील त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तुमच्यावर कोणी खोटा आरोप केला असेल किंवा अन्य कुठलीही अडचण असेल, ज्या अडचण तुम्हाला मार्गच सापडत नाहीये, तेव्हा तुम्ही घोरकक्षधरण स्तोत्र रोज पठण करा 51 वेळेस. या 7 दिवसामध्ये तुम्ही रोज 51 पठण करू शकता, जेणेकरून तुमचे जे काही अडचणी आहेत, संकट आहे, जे काही दुःख आहे तुमच्यावर आलेलं ते नक्कीच दत्त माझ्या कृपेने दूर होतं, 100% दूर होतं. अनुभव घेऊन बघ, तुमची बरीचशी अडलेली कामे याने पूर्ण होत असतात.
तर ह्या ज्या काही प्रभावी सेवा आहेत यामधल्या तुम्हाला जेवढ्या जमतात, जेवढ्या तुम्हाला शक्य आहे तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. बघा, आपण सांसारिक माणसं, आपण जर ठरवलं की मला आता या सेवा करायच्या आहेत तर आपल्याकडनं होत नाही. पण असे जेव्हा विशिष्ट दिन येतात ना, त्या विशिष्ट दिनामध्ये आपल्याकडं त्या विशिष्ट सेवा घडतात आणि त्या सेवेचं फळ आपल्याला तितक्याच पटीने जास्त मिळतं. तर अशापर्यंत तुम्हाला या सगळ्या सेवा जेवढ्या तुम्हाला जमतात तेवढ्या तुम्ही करू शकता. यातील तुम्हाला ज्या ज्या सेवा करणं शक्य आहे त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर ज्यांना कुठलीही सेवा करायला जमत नाही, ज्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा मासिक धर्म आहे, सुतक आहे, विटाळ आहे, मग अशा सेवेकऱ्यांनी काय करावं, तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे. तुम्हाला अखंड नामस्मरण करायचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल, उठता बसता चालता फिरता जॉबच्या ठिकाणी, कामामध्ये, प्रवासामध्ये, कुठेही तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. लक्षात घ्या, जेणेकरून या सप्ताह काळामध्ये तुमच्याकडनं जास्तीत जास्त स्वामींचं नामस्मरण घडेल. आणि नामस्मरण इतकी प्रभावी सेवा आहे आणि इतकी ताकद आहे या नामस्मरणामध्ये. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही आहे. या सेवेला कुठलेही नियम नाहीत, कुठलेही अटी नाहीत, कुठलंही बंधन नाही आहे. ही सेवा तुम्ही कधी कुठे कशीही करू शकता. मासिक धर्मामध्ये सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. म्हणून कुठलीही सेवा करायला जमत नसेल तर अखंड स्वामींचं नामस्मरण करा. ते सुद्धा स्वामींच्या चरणापर्यंत तुमचं पोहोचणार आहे आणि स्वामी त्यासुद्धा सेवेचं तुम्हाला फळ देणार आहे. स्वामी तुमची कुठली सेवा तशीच ठेवत नाही. स्वामी आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत. फक्त आपलं काम काय आहे की आपल्याला सेवा करायची आहे. ती कशी करायची, काय करायची हे आपलं आपण ठरवायचं आणि त्यानुसार तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी माझ्यासाठी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.